दंडोत प्रणाम. 752वा पदस्पर्श दिन तथा पंचावतार उपहार सोहळा श्री क्षेत्र मांडवगण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील तपस्विनी निर्मलाताई बिडकर परमपूज्य राजधर बाबा बिडकर यांच्या आयोजनातून भव्य सोहळा संपन्न झाला. त्यात अनेक संत महंतांचे मार्गदर्शन लाभले. जवळजवळ आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपण अष्टशतकी संपन्न करत आहोत. आणि आज या ठिकाणी हा पदस्पर्श पाहून दिवस या ठिकाणी शूटिंग झाले ते संभाजीनगरातील पवार साहेब त्यांची या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि आता हा पदस्पर्श पाहून दिन पूर्ण इंडिया नेतर ऑल ओव्हर पूर्ण जगात जाणार आहे. त्यामुळे सगळे ज्ञानसत्र ज्ञानाची प्रज्वलित करावं. त्यांच्यासमोर आमच्या तपस्वी भगिनी अहमदनगर महानगर परिषदेच्या प्रचार मंत्री तपस्वी गिरताई मानेकर त्यांना विनंती करतो काही तुम्ही या, कारण दोन्ही बाजू महत्वाचे आहे. त्यामुळे त्या दोघांपुढे दोन्ही श्रीमंत करतो त्या दोघांना विनंती करतो तुम्ही या ठिकाणी हे ज्ञानाची प्रज्वलित करून आम्हाला ज्ञानसत्र पूर्ण करून द्यावं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जानामि पृथ्वी समूलतलीं तेनामलाचेवसो, जानामि पृथ्वी समूलतलीं तेनामलाचेवसो. या रूपे सागरात्मजा समजली ते रूपधारी वसो. ज्या पादे फणिकार्या स्पर्शिला तो पाद भारी तसो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला तो हस्तमाथा वसो, तो हस्तमाथा वसो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला एक प्रकारची भूक असते बघा. आपल्या शरीराला अन्नाची भूक असते आणि आपल्या मनाला ज्ञानाची भूक असते. आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत. आपल्या शरीराची भूक तर या ठिकाणी भागारच आहे. या ठिकाणी पंचप्रकारांचं भोजन आपला कार्यक्रम सुटल्याच्या नंतर मिळणार आहे. परंतु खऱ्या अर्थानं जी भूक आपल्या मनाला लागलेली असते, ज्ञानाची भूक, ती सुद्धा या ठिकाणी आपल्या परवणी मिळालेली आहे आणि ती भूक सुद्धा या ठिकाणी शमली जाणार आहे. आयुष्य जीवन जगत असताना मनुष्य खूप प्रयत्न करतो. परिस्थिती बदलण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात, परंतु मनस्थिती बदलण्यासाठी कुणाचा जास्तीचा प्रयत्न नसतो. परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न चालू असतो, शारीरिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न चालू असतो, परंतु मनस्थिती बदलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार प्रत्येकजण करत नसतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाची मनस्थिती ठीक असणं खूप गरजेचे आहे. आर्थिक परिस्थिती बेकारची असली तरी चालेल, काही गोष्टी आपल्याकडे कमी असल्या तरी चालतील, परंतु माणसाची मनस्थिती ठीक असणं गरजेचं आहे. आणि मनस्थिती ठीक राहण्यासाठी माणसाला धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हावं लागतं. परिस्थिती बदलण्यासाठी कर्म करावं लागतं आणि मनस्थिती बदलण्यासाठी धर्म करावा लागतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी या धार्मिक कार्यामध्ये सहभागी झालेले आहात, त्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो. प्रत्येक माणूस जन्मल्याच्या नंतर त्याचं काहीतरी ध्येय असतं, उद्दिष्ट असतं. आपण कुठून आलो, आपण काय करायचं आणि आपल्याला कुठे जायचं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ध्येय असतं, आपल्याला काय मिळवायचंय ते मिळवण्यासाठी माणसाचा प्रयत्न चालू असतो. परिस्थिती बदलत असताना आपण काय मिळवायचंय हे सर्वांना प्रत्येक
आयुष्याचं ध्येय ठरवलेलं आहे. कुणाला गाडी घ्यायची, कुणाला बंगला बांधायचा आहे, कुणाला लांबचा प्रवास करायचा आहे. परंतु धार्मिक कार्यामध्ये प्रत्येक जण परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. बघा, परमेश्वर प्राप्ती हे सर्वांचं ध्येय आहे. परंतु त्या ध्येयाच्या बाजूने जायचं कसं, त्या बाजूने मार्गक्रमण करायचं कसं, हे बऱ्याच जणांना समजलेलं नाही. आपण काय केलं पाहिजे, कशाने भगवंत तृप्त होतील, संतुष्ट होतील, आपल्यावर दया करतील, आपल्यावर कृपा करतील, हे आपण पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण हा सोहळा साजरा करत असताना सर्वत्र श्री छत्रपती स्वामींच्या लीलांचं स्मरण गरजेचं आहे, सूत्रांचं पठण गरजेचं आहे आणि ते सूत्र आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणं गरजेचं आहे. एक एक सूत्र आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न जर केला, फक्त एक जरी सूत्रावर मनुष्यानं जीवनभर प्रयत्न केला आणि आपल्या जीवनामध्ये ते उतरवलं तर आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. स्वामींचं सूत्र आहे महात्म्य सत्याने जगात होणार. बरोबर, आपण प्रत्येक गोष्ट जर सत्याने केली, आयुष्यभर खोटच नाही बोललो, तर जग आपल्या पायाची माती डोक्याला लावायचं राहील का? परंतु आपल्याकडे ते होत नाही. अहिंसा मानावी असं सुद्धा स्वामीने सांगितलं, म्हणजे सुद्धा अनुभव होऊ नये असं सांगितलं. कोणतीच हिंसा माणसाकडून झाली नाही पाहिजे, मानसिक वाचिक काही कसल्याच प्रकारची हिंसा झाली नाही पाहिजे. त्यासाठी माणसानं प्रयत्न केला तर तरी सुद्धा माणसाचं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर कशाला संतुष्ट होतो? भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी श्लोक आलेला आहे बघा, 4व्या स्कंदामध्ये 11व्या अध्यायात 19वा श्लोक आहे. दयया सर्वभूतेषु, दयया सर्वभूतेषु संतुष्टा येन केनवा, म्हणजे सर्व भूत मात्रावर दया करणं गरजेचं आहे. आपल्या स्वामींनी सुद्धा तीच शिकवण दिली, दयया सर्वभूतेषु, सर्व भूत मात्रावर दया करा. स्वामींनी कुणाचंही वाईट शिकण्यास आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर संतुष्टा येन केनवा, कुठल्याही परिस्थितीत येन प्रकारे आपण संतुष्ट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे भगवंतानं दिलेलं आहे, आपल्या कर्मानं मिळालेलं आहे, त्यामध्ये समाधान मानून आपण जीवन जगलं पाहिजे. आणि जीवनामध्ये बघा, तुलना करणं जर सोडलं ना तर खूप सुख आहे, खूप समाधान आहे. तुलना करून माणूस जीवनामध्ये दुःखी होतो. जे आपल्याकडे आहे त्यामध्ये माणूस सुखात राहू शकतो, समाधानात राहू शकतो, तेवढ्यातच तो धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतो. परंतु मनुष्य इतरांशी तुलना करतो, त्यामुळे त्याचं जीवन जास्तीच दुःखी होत आहे. आपल्याकडे मोठी गाडी नसेल, आपल्याकडे मोटरसायकल असेल, आपण समाधान मानलं पाहिजे. अरे आपल्याला सायकलवर चालवावं लागत नाही, जरी आपल्याकडे चालचाकी नसेल तर आपण गाडीवर जाऊ शकतो ना. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला समाधान मानलं पाहिजे. तरी कमीत कमी आपल्याला पायी तरी चालवावं लागत नाही ना. नसेल आपल्याकडे मोटरसायकल, आपण सायकलवर जाऊ, पायी चालणारा सुद्धा समाधान मानलं पाहिजे. भगवंतांना हात पाय धड नीट दिलेले आहेत, मी पायी तरी चालू शकतो ना. जे अपंग आहेत त्यांना चालता येत नाही, त्यांना फिरता येत नाही, त्याला देवा धर्माला जाता येत नाही, मग मी खूप चांगला आहे. जो अपंग आहे त्याला सुद्धा समाधान मानलं पाहिजे, त्याला सुद्धा संतुष्ट राहिलं पाहिजे. आणि भगवंतांना आपल्याला जरी चालता फिरता येत नसलं तरी हे जग पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी मुख दिलेलं आहे आणि आपल्या जीवन ठेवलेलं आहे. हे काय खूप झालं, हे सुद्धा पुढे नाही. म्हणजे प्रत्येक क्षणी, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये मनुष्याने विचार केला आणि आपल्या जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये माणूस संतुष्ट राहू शकतो. फक्त तुलना करणं सोडलं पाहिजे. आणि जीवनामध्ये क्षमा या शब्दाला सुद्धा खूप मोठं महत्व आहे. जीवन जगत असताना आपलं काही चुकलं तर समोरच्याला क्षमा मागावी आणि समोरच्याचं काही चुकलं तर त्याला क्षमा करावी. फक्त क्षमा या शब्दाला जर जीवनामध्ये महत्व दिलं तर कुठेच आपलं अडचण येणार नाही. आपलं जीवन हे भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण लवकरात लवकर मोकळे होऊ शकतो. त्याचबरोबर त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, सर्व इंद्रिय माणसाच्या काबूमध्ये पाहिजे, प्रत्येक इंद्रियावर माणसाचा ताबा पाहिजे. जीवन जगत असताना इंद्रियाच्या अधीन माणूस होतो आणि अधोगतीला पावतो. त्यामुळे प्रत्येक इंद्रियावर ताबा असणं गरजेचं आहे. म्हणजे क्षमा, सर्व भूत मात्रांवर प्रेम करा, संतुष्ट राहा. आणि या 2-3 गोष्टी जर असल्या तर त्यातच भगवान प्रसन्न होतात, संतुष्ट होतात आणि या गोष्टी आपण जीवनामध्ये आवडतात.
घडवल्या पाहिजेत. भगवंतानं आपल्या भगवान परमेश्वरानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सुद्धा याच गोष्टी आपल्या आचरणासाठी सांगितल्या आहेत. आणि या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपल्या जीवनामध्ये स्वामींचं देखील सूत्र आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करूयात. त्याच ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो, दंडवत प्रणाम करतो. जय श्री चक्रधर. धन्यवाद. बंधू आदरे बंद सोडवी नाम साजरे काम वाचना तोडी कल्पना हे दयानी दे श्री कृपागणा. अनंत ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म परमेश्वर तुम्हा आम्हा सर्वांचा पालन करता उद्धार करता या मार्गाची स्थापना करणारे श्रेष्ठ ते मार्गांचे चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. मी अद्याप बालक आपणा पुढे काय बोलणार, पण याचे माझ्यावर शुभचिंतन व प्रसन्नता आहे. असे या मार्गाचे संचालक मामाजी व मोठ्या ताई यांना माझा दंडवत प्रणाम. तसेच येथे बसलेल्या सर्व भिक्षुक मंडळींना माझा दंडवत प्रणाम. या चरित्रामध्ये श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात सहवासात माझ्यासारखे काही छोटेसे बालक होऊन गेले. एकदा पैठण येथे असताना श्री चक्रधर स्वामींना सारंग पंडिताच्या घरी मर्दना मारणे चालू होती. श्री चक्रधर स्वामींच्या अंगावरची कापडे बाजूला ठेवलेली होती. तेव्हा तेथे छोटीशी ठाण्याचा येते व म्हणते, आई जी हळद श्री चक्रधर स्वामींना लावली ती हळद मलाही लाव, म्हणजे मीही श्री चक्रधर स्वामींसारखी गोरीपान दिसे. व ती हट्ट करू लागली. अशाने काय केला तेव्हा श्री चक्रधर स्वामी तिला म्हणतात, ताई इकडे या, मी तुम्हाला गोष्ट सांगतो. तेव्हा श्री चक्रधर स्वामी तिला कावळा आणि चिमणीची गोष्ट सांगतात. एक असतो कावळा व एक असते चिमणी. कावळ्याचे घर शेणाचे असते, चिमणीचे घर मेणाचे असते. एक दिवस मोठा पाऊस येतो, कावळ्याचे घर वाहून जाते. तेव्हा कावळा चिमणीकडे येतो. चिमणी त्याला म्हणते, कावळ्या कावळ्या कानूची डोळा. तेव्हा श्री चक्रधर स्वामी नानाईसाचे नाक धरून हलवतात. या गोष्टीमुळे नानाईसाला जी हळद लावायची असते ती ते विसरून जाते. ही कथा आपल्याला खूप काही देऊन जाते. असा हट्ट करावा की श्री चक्रधर स्वामींना स्वतः निरोपणाची प्राप्ती होईल. कावळ्यासारखे आपले घरी शेणाचे असते, कधी वाहून जाईल सांगता येत नाही. म्हणून अध्यात्माचे ज्ञानाचे पक्के घर बांधावे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आज मी तुम्हाला छोटीशी लीला सांगणार आहे. ती तुम्ही शांततेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. इथे बसलेल्या भिक्षुक वाचकांना माझा खूप खूप दंडवत प्रणाम. एके दिवशी नरकासुर श्रीकृष्ण महाराजांना पकडायला चालला होता. तेव्हा ते श्रीकृष्ण महाराज बघतात आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन नरकासुराकडे जातात आणि म्हणतात, अरे नरकासुरा तू कुठे चालला आहेस? नरकासुर म्हणतो, मी तर श्रीकृष्ण
असे परमपूजनीय आदरणीय सुदामराव बाबाजी धाराशिवकर नीरजराव बाबा आपल्याची विनंती आपण सुद्धा कमी वेळाच्या परिचय द्यावे. सर्वेशा पदसंगमी महितनी तीर्थाभिला पातळी ठेवी शक्ती पुरविती सत्कामना चिंती नामादी चतुसाधने प्रतिदिनी ज्ञानामृते घोळी ती माला वदयार्थ हेतु धरुणी प्रार्थना मांडली. सर्वज्ञ श्री आज श्री पंचावतार महोत्सव आणि ते परस्परचे पावन दिन आणि अशा या मंगलमय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज या अखिल ब्रह्मांडामध्ये जीवोद्धरण कार्य करत असताना मुख्यत्वे या कर्मभूमीमध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं अवतार कार्य होत राहिलं झालं. आणि आज काय स्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर पश्चात जो आपल्याला साधन आहे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक अशा प्रकारचं साधन आपल्याला पाठीमागं साधना आचरण करण्यासाठी या ठिकाणी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज या मांडवगणला आल्यानंतर मांडवगणी सिद्धनाथी वस्ती 2 वेळेस स्वामी मांडवगणला आलेले आहेत. त्यामध्ये एक लीळा या ठिकाणी आज त्या मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याचं उद्घाटनही झालेलं आहे. असं जे स्थान आहे त्या ठिकाणी स्वामींनी भक्तिजनाला ज्ञान निरूपण केलं. या कलियुगामध्ये विखो आहे, परंतु त्या विखो भोगण्याचं ज्ञान फार अपुरं आहे. आणि म्हणून स्वामींनी भक्तिजनाला भक्तिजन ते चिंचा कच्च्या ज्या चिंचा होत्या तर ते खात असताना स्वामी उपहोडले आणि स्वामी त्यांना निरूपण करतात की ह्या जी चिंचा आहेत त्या जर भाजून खाल्ल्या तर कुठल्याच प्रकारचा पुढे त्रास होणार नाही. म्हणून चिंचा भाजून खाण्याचं ज्ञान स्वामींनी त्या ठिकाणी केलं. प्रत्येक सामान्य ज्ञान असो खंड ज्ञान असो ज्ञानामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान आहेच. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला साधना आचरणाचे सांगितलेलं आहे त्या माध्यमातून आपण साधना आचरत आहोत. आपण सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचे पश्चात असणारे विशेष आहेत. त्या विशेषाच्या ठिकाणी त्या स्थानाच्या ठिकाणी माया प्रधान कृपा अनुसंधित असं जो काही सामर्थ्य विभाग या ठिकाणी आहे आणि मग त्या ठिकाणी आपल्याला उपहार दाखवतो. तर उपहार दाखवत असताना उपहार दाखवणारा किंवा उपहार आयोजित करणारा त्यांच्यामध्ये जो असणारा अंतरामध्ये जो भाव आहे त्याच्यावरती क्रिया पूर्णत्वाला जात असते. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची श्रीमूर्त जरी असली आणि त्यांना जर आरोग्याला दिली तर खऱ्या अर्थानं परमेश्वर त्यांना काही भूक नाही, निर्विकार आहेत, निर्वय आहेत आणि अशा असणारं परमेश्वराचं स्वरूप. परंतु हे जो काही भाव आहे तो भाव मात्र स्वीकारला जातो. कारण पक्षकार म्हणतात की भजन जो आहे ते मायामूर्तीला आहे आणि स्वीकार मात्र त्याचा परमेश्वर करत असतात. आणि असन्निधानी सुद्धा हे विशेष आहे. हे काय प्रत्यक्ष घास मोडून स्वतः खाणार नाही, परंतु आपला जो भाव आहे तो भाव उक्त करणं हे ते उपाराचं माध्यम आहे. आणि आचार्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जो भावहीन आहे तो दैवहीन आहे. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक विधीमध्ये ज्ञानयुक्त भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून परमपूज्य आदरणीय श्रद्धेय राजधरदादा आंबेडकर हे या अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करत असतात. आणि त्याचबरोबर अक्का निर्मला अक्का हे अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांना सुद्धा परमार्गाची सेवा घडो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारचं शुभकामना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो.
कटाक्षं कृपातारकं दीनबन्धुं भजे नित्यश्रीदत्त पादारविन्दं भजे नित्यश्रीदत्त पादारविन्दं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी आम्ही तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्श दिनानिमित्त दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. म्हणून लक्षात घ्यावं की हा जो विधी आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे. पंचावतार हा का केला जावा आणि का करावा, परमेश्वराला प्रार्थना विनंती कशा प्रकारे केलं पाहिजे. हा प्रकार पंचावताराचा फार मौल्यवान आहे. पूर्वीच्या काळापासून चालत आलेला आहे. जशा प्रकारे भानुमतीने 56 भोग तयार केले श्रीकृष्ण भगवंतासाठी आणि भानुमतीने 56 भोग केले, प्रार्थना केली, परंतु त्या ठिकाणी स्वीकार केला नाही. आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस भाव राहील त्यावेळेसच परमेश्वर स्वीकार करतात. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ पाहुणी भुलला संकटी पाहो भाविकाला रक्षित असेल. भगवंत हा फक्त काय आहे, भावाचा भुकेला आहे. आणि म्हणून आम्ही तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. आम्हाला तुम्हाला फक्त परमेश्वराला एकच प्रार्थना करायची आहे, देवा दयाळना आम्ही जे क्रिया करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या क्रियेचा तुम्ही स्वीकार नक्कीच कराल आणि त्या क्रियेचा स्वीकार करून आम्हाला तुमच्या श्री चरणाच्या ठिकाणी नित्यानंद जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला जागा द्याल. अशा प्रकारची प्रार्थना आम्हाला तुम्हाला परमेश्वराच्या समोर करायची आहे. नवनीरदाभार पूर्णेन्दु सुंदर मुखार अरविंद नेत्रार कृष्णात् श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. ज्या प्रभू श्री चक्रधरांचा वसा आणि वारसा चालत असताना अशा कुठल्या तरी माध्यमातून तुम्ही आम्ही एकत्र यावं, संमेलित व्हावं, तुमचं आमचं एक मिलाप व्हावं, त्यामधून चिंतन व्हावं, त्या चिंतनातून तुमचं भविष्य उदयाला यावं. जेव्हा आम्ही चरित्राकडे पाहत असतो, जेव्हा आम्ही स्मृतिकाळाकडे पाहतो, जेव्हा आम्ही वृद्धांच्याकडे पाहत असतो, तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं चरित्राचं बदल नाही होऊ शकत. तुम्ही सांगा 8 वर्षापासून हा पदस्पर्श पावती करतोय, आमच्या मनाला स्पर्श झाला. चरित्र तर सर्वांना माहिती, न बोलता काम करा, न बोलता काम करत्या. तो स्पर्श अतिशय महत्वाचा आहे. त्या चरित्राचा स्पर्श असेल, त्या सूत्राचा स्पर्श असेल, त्या विचारांचा स्पर्श आम्हाला खूप गरजेचा आहे. हो, तो विचार आम्हाला पाहायला मिळेल तेव्हा आम्हाला स्मृतिस्थळामध्ये जावं लागेल. माफ करावं कारण जास्त वेळ घेणार नाही, कारण वेळेचं बंधन आवश्यक आहे. कारण मुख्य मलाही लागली, परंतु माईक समोर आल्यानंतर मी खूप पडून जात असतो. आणि मग जेव्हा आम्ही स्मृतिस्थळाकडे वळत असतो तेव्हा स्मृतिस्थळामध्ये असे काही प्रसंग आम्हाला पाहायला मिळते. महाडव संप्रदायाचे प्रथम आचार्य नागदेव आचार्य, दुसरे आचार्य सांगत म्हणजे तुम्ही सर्व परस्पर पावन दिला असता पाहिजे. तिसरे आचार्य विचारतोय मी तुम्हाला, अंतर्मनाला स्पर्श होतो का? आम्ही ग्रंथामध्ये जातोय का फक्त ऐकतोय? आम्ही माडवा आहोत ना, स्वामी श्री चक्रधरांचा वसा चालवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत ना. आम्हाला आमच्या पंथाचे तिसरे आचार्य माहिती बोला. तुम्हाला विचारतो महिला मंडळी आणि त्यानंतर पंथाचे चौथे आचार्य आहेत आमचे कोण आहे? परस्पर मास. आणि परस्पर मासाच्या संदर्भातलं स्मृतिस्थळातले एक मी विचार तुमच्या समोर ठेवणार. निश्चित त्याचा स्पर्श तुमच्या हृदयाला झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेसचा प्रसंग आहे, महाडबाबांची त्यागाची परंपरा आहे, ज्या वेळेस
कवीश्वर वासानंतर जेव्हा चौथे आचार्य आम्हाला नेमायचे होते त्यावेळेस सर्वांनी मध्ये एक निवड करण्यात आली की नाती नागाईसा. या नाती नागाईसाला महाडव संप्रदायाचं आचार्य पद द्यावं. त्यावेळेस त्या 20-22 वर्षाच्या तरुणीने नाती नागाईसाने सांगितलं नाही, आम्ही श्री चक्रधारींचे साधक आहोत आणि आमच्यामध्ये आमच्या मोठ्या गुरुबंधूंना सन्मान. त्यांच्या समोर मी घेणार मी परश्रम वासांना आचार्य करावं लागेल. परश्रम वासांना सांगितलं बाजूने नको का? अगं नाही, ही तुझीच जागा आहे. तिने सांगितलं नाही, माझ्या बंधूला सन्मान देणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून हा स्पर्श आपल्याला ह्या विचारांचा स्पर्श जेव्हा तुमच्यामध्ये होईल ना, या विचाराच्या स्पर्शाला तुम्ही जेव्हा धरून चालणार तेव्हा तुमची वाटचाल सुरळीत होणार. आचार्य पदांची धुरा आचार्य परस्परम वासाकडे गेली. परस्पराम खाचे तुम्हाला माहितीये, परस्परामांचं जे बोलणं म्हणजे रंगाला दोष नाही आणि मग ते दोघांचा संवाद झालेला आहे. आचार्य केलाय तुम्हाला, पंथाचा आचार्य केलेला आहे. मार्ग सांभाळण्यासाठी नाही, धर्म संरक्षणासाठी केलेले. चला ढोऱ्या डोंगरामध्ये जायचंय आचार्य आपल्याला. तुम्हाला आश्रम सांभाळण्यासाठी मदत दिलेली नाहीये, परिभ्रमण करावं लागणार आहे, समाज जोडावं लागणार आहे. चला ढोऱ्या डोंगरामध्ये घेऊन गेलेली आहे. नाती लागायचा हा समाजाचा विचार स्वामी श्री चक्रधारी 800 वर्षापूर्वी दिलेला वारसा चालवण्याची संकल्पना. आणि जेव्हा ढोऱ्या डोंगरामध्ये गेले, गुरुजांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली ती जागा बघितली. जागा बघितल्यानंतर ती नाती नागाईसा म्हणजे आचार्य हो, तुम्ही माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहात, तुम्ही मला निरूपण करायला पाहिजे. परंतु मी तुम्हाला एक सांगितलं, लक्षात घ्या, माझ्या देवाने सांगितलेला जो आचार आहे ना, जो विचार आहे ना, तो रुजवण्यासाठी काहीतरी या ठिकाणी आपल्याला तपश्चर्या करावं लागणार आहे. आपण दोघं एकत्र फिरत आहोत. आलो ढोऱ्या डोंगरामध्ये आलेलो, ढोऱ्या डोंगराचं दर्शन घेतलं, गुरुजांच्या स्मृतीला उजाळा दिला. परंतु याने माझं समाधान नाही झालं. ज्याच्यासाठी देवाने तुम्हाला इथं पाठवलेलं आहे हो, तो भगवंत कुठून आलेला आहे? गुजरातमध्ये अवतार धरून तो महाराष्ट्रामध्ये प्रवेश करून तुम्हाला मला गाण्याचा प्रयत्न करणारा तो भगवंत, त्या भगवंताचे आपण कोण आहोत? वारसदार आहोत. तर आज आपल्याला निश्चय करायचा आहे. परशुराम मास्तर विचारलं, परशुराम मास्तांचं वय 90च्या पार झालेलं होतं आणि त्यांना मार्गदर्शन करते हे 22 वर्षाची तरुणी विचार करा. आणि मग समाज सुधार समाजातून सांगितलं, आचार्य मला असं वाटतं, माझ्या मनामध्ये असा हेतू आहे की आपण एक आपली पूर्णता सिद्ध करायचं, परमार्गाला समाचार द्यायचा आहे. आपला जो पुढचा वारसदार आहे ना, तो त्या रस्त्याने चालला पाहिजे, यासाठी आपल्याला कुठला तरी पायवाट निर्माण करावं लागणार आहे. सांगितलं आपल्याला विभाग करायचा आहे. आठवड्यामध्ये आहोत आपण, ढोऱ्या डोंगराचं दर्शन घेतलं, गुरुजांच्या स्मृतीचा उजाळा आपण बघितलेला आहे, आठवण केलं, चिंतन केलं, त्या देवाला आठवलं, चिंतन केलेलं आहे. परंतु विभाग करायचा आहे. तुम्हाला एक निश्चित सांगते, या ठिकाणाहून ते निघाले, त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीपर्यंत येऊन पोहोचलेले. ब्रह्मगिरीपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर सांगितलंय, आचार्य जो 2 वर्षानंतर सूर्यास्ताच्या आत या ठिकाणी पोहोचेल ना, या ठिकाणावर तो हरला आणि जो पोहोचणार नाही तो जिंकला. ही धर्मता आहे. निघाले, दोघांचे मार्ग वेगवेगळे आठवड्याप्रमाणे निघतायत. गेले वर्ष लोटलं. आमची नाती नागायचा सप्तशृंगाकडे गेली. सप्तशृंगी घर म्हणतात, ती देवता वगैरे ते काही ते नंतरचा प्रयोग आहे. पुराणाने त्याला गेली काहीतरी लोक, परंतु नाही, तिथं नाती नागायचाने गेली ठेवले. ईश्वर चिंतनामध्ये गेले. 2 वर्षाचा कालावधी उलटला. सायंकाळची वेळ होती, 4 वाजेची वेळ. परशुराम महाराज ढोऱ्या डोंगरातून परत त्याच ठिकाणी आलेले आहेत. बघताय, दिवस माळवतीला जातोय, डोळ्यामध्ये अश्रू आहे. माझी नाती नागायचा येईल का? तिने मला सांगितलं होतं, आम्ही निश्चय केलेला होता, दृढ विश्वास होता आमचा की तो दिवस माळवाच्या आत जो इथे पोहोचेल तो आहे. आपण तर पोहोचलोय, ती पोहोचली नाही. डोळ्यामध्ये अश्रू आले आणि चिंतन केलं त्या परमेश्वराचं, भगवंता खऱ्या अर्थाने ती श्रेष्ठ आहे, तुला जायचं होतं, तुला तिला संबंध द्यायचा होता, पण संबंध म्हणून तर तिने मला आचार्यपद दिलं नाही का?
कशाने सिद्ध होते याचा स्पर्श आपल्या हृदयाला होतो. निघाले, कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. ती ज्या दिशेने गेली होती त्या दिशेने गेल्यानंतर भ्रमत त्या ठिकाणापर्यंत पोहोचल्यानंतर गुराख्यांना विचारतात महानुभावांची साधना कशी आहे. सुंदर असं त्या बालकींनी त्यांनी सांगितलं, मी ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. हो, सांगता आलं पाहिजे तुम्हाला, तुम्ही महानुभाव आहात हे सांगता आलं पाहिजे, तुमच्या विचारातून तुम्हाला ते प्रदर्शित करता आलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे. निघाले, डोंगराच्या पायथ्याला गेल्यानंतर आमचे चौथे आचार्य परशुरामदास त्यांना विचारतात गुराख्यांना, का रे बाबा इथे कोणी तुम्हाला संत महात्मा कोणी साधू दिसत होता का? त्या पुराणे गेलेलं उत्तर किती महत्वाचं आहे बंधू. आपल्या धर्म साधनेसाठी दुर्लक्ष स्वीकारलेले आमचे पूर्वज, त्या पूर्वजांचं चिंतन जर केले ना तुम्ही, तुमच्या अंधकरणातले जे क्लिनिक्स आहेत ते निश्चित रूपाने त्यांचं स्मरण केल्यानंतर, त्यांचं चिंतन केल्यानंतर, त्याची आठवण केल्यानंतर आणि मग एक गुराखी सांगतोय हो होते, पण पुरुष होता का बाई हे माहित नव्हतं आम्हाला, बरेच दिवस होता. हो, आणि मग सोडली एका गेलेल्या आपल्या भगिनीला शोधण्यासाठी आमचे महाराज पंथाचे चौथे आचार्य जात आहेत. शोधाशोध केली, बघितलं हो आचार्य याच ठिकाणी होती, याच परिसरात राहत होती. शोधाशोध केली, थोड्या अंतरावर फोडून मोठा दगड दिसला, त्या दगडावर लिहिलेलं होतं एक शिन्नस्थळी असे. त्या आमच्या नाती नागायचं नाही, आपल्याजवळ असणार विशेष आहे, एका कपड्यामध्ये ठेवून त्याच्यावर संरक्षण करू, त्यावर एक मोठा दगड ठेवून दिलेला होता की आमच्या पूर्वजांना किती आहे किती मोठा काही उपयोग नाही त्याचा. कोरडे राहणार तुम्ही, दाडाने तुमच्या ठिकाणी अहंकार निर्माण होणार आहे, परंतु स्मृती स्थळाचं जर चिंतन केलं तर तुमचं अंतकरण कसं त्या मार्गाने जाण्यासाठी कोणत्याही एक निश्चय करण्याची क्षमता नसते. आणि मग ती शिन्नस्थळी घेतली आणि त्या मार्गामध्ये पोहोचले बदलून हा वास आहे. हेच तर खरा स्पर्श आहे. परमेश्वराचा स्पर्श झाल्यानंतर काय होते तुम्हाला माहिती, 8 वर्षापासून तुम्ही पाहताय परमेश्वराचा स्पर्श झाल्यानंतर संपूर्ण सुरळीत होतं. जे काही ते ज्या ठिकाणी परमेश्वर संबंध देतात सांगितलं तिथं माया आणि कृपा शक्तीचा निश्चय आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. तिथे तुम्ही अपेक्षेने राहणार किंवा बिना अपेक्षेने राहणार, ज्या भावनेने राहणार तसं तुम्हाला ते फळ मिळणार आहे. आणि म्हणून हा स्पर्श महत्वाचा आहे. आणि म्हणून मी सांगेन की मला स्पर्श पालन करताना त्या स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी निरूपण केलेलं जे तत्वज्ञान आहे, शास्त्र आहे, त्याचे जे आचार्य परंपरा आहे, त्यांच्या विचाराचा स्पर्श आमच्या जीवनामध्ये होणं खूप गरजेचं आहे. त्याच स्पर्शाने आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे, त्याच स्पर्शाने आपली पुढली वाटचाल सुरळीत होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला एक स्पर्शाबद्दल सांगत असताना, स्पर्शाबद्दल आमचे बाबाजी खूप सांगत असतात. तो स्पर्श म्हणजे काय, खरंच तो कधीचा स्पर्श आहे. एकदा लोखंडाला कशाचं म्हणतात, परिसराचा स्पर्श झाल्यानंतर ते सोनं होतं, बरोबर आहे. परमेश्वराचा एक डॉक्टरवरती कथा आहे, ज्यावेळेस गोपालकृष्णांचं मोठे आगमन होतं, खूप मोठा समाज जमलेला आहे. गोपालकृष्ण येते कशासाठी येतोय, दुष्ट विचाराचं वादळ संपवण्यासाठी येतोय. सर्वजण आनंदित आहे. वेगळ्या पद्धतीने तुम्हाला भागवतामध्ये ते प्रसंग वेगळा पाहण्यात मिळेल. आमच्या स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी श्रीकृष्ण चरित्र सांगितले, त्यामध्ये वेगळा प्रसंग पाहता येईल. जनगणच्या मध्ये आम्हाला तो प्रसंग वेगळा पाहता येईल, त्याच्याशी आपल्याला वेगळे फक्त एकच पाहिजे, श्रीकृष्ण महाराज मथुरेला येत आहे, सर्व गर्दी आहे. आणि त्याच वेळेस ती पुंजिका 8 ठिकाणी वापरली, जास्त बाबा 8 ठिकाणी वापरली. जवळजवळ 80-85 वर्षाचं वय असेल, दात उघडलेले ते विसरून ती कंसाला चंदन घेऊन जायची. तिच्या हातामध्ये जे पात्र आहे त्याच्यामध्ये फुलं आहेत, पूजा द्रव्य आहे, ते चंदन आहे. निघाले गोपालकृष्ण तिकडे येतात, सर्व लोक जमलेले आहेत, पाहतायत कृष्ण आलेले आहेत. त्या गर्दीमध्ये ती आपली दुःखी असलेली छोटी असलेली तोंड बाहेर काढून पाहते, श्रीकृष्ण दर्शन घेते. श्रीकृष्ण आले, मोकळं पण आलाय, मथुरेला आला. मथुरेला काय पुरुषार्थ करण्यासाठी आलेला आहे, भेटायसाठी आलेलं नाही कंसांना. आणि मग बघितलं गोपालकृष्णांनी, बघितलं कुंजिका ठीक आहे, लोकांना बाजूला केलं, तिच्या पायावर उजवा पाय ठेवला, हडवटी अशी हाताने धरली आणि तिला वर केलं. हा स्पर्श आहे. 16 वर्षीय
असं एका पाठामध्ये वर्णन आले की 1600 वर्षी झाली ती होती 80-82 वर्षाची. एका पाठामध्ये असं आलेले की 25 ते 27 वर्षाची असं बी आलेले बाबा. काही पाठामध्ये 27 वर्षाचे आलेले आणि एका पाठामध्ये 16 वर्षी आलेले. बाकीच्या पाठांनी त्याचा काही विचार केलेला नाही, परंतु हे 2 पाठ वाचण्यात आले. याच्यामध्ये आलेले 16 वर्षी गेली सुंदर रूपवती दिसते, हा स्पर्श आहे. आणि तो तुम्हा आम्हाला स्पर्श कसा हवं, तो विचाराचा स्पर्श. आपण काही गेलो परमेश्वर आपल्याला भेटणार नाही. अनेक वेळा आपण लवाड बोललो, खोटं बोललो, स्वामींनी सांगितलेलं केलं नाही म्हणून तर इथपर्यंत वाहत आलो. परंतु एक लक्षात ठेवा, त्या परमेश्वराचं साधन तुमच्यासाठी हे बनलेलं. माझ्या या ठिकाणी दिवा दिव्याचं काम आहे प्रकाशित करून माझी जवळ अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल. आणि मग हा दिवा हे प्रतीक आहे. ही ज्ञानज्योत आपल्याला सांभाळून ठेवायची. ती जरी आता विजली असेल ती विजू द्या. तुमच्या अंधकरणातली जी ज्योत आहे ना ती मात्र विजू देऊ. अंधकरणातली जी ज्योत आहे ती प्रज्वलित करण्यासाठी त्या लोकांचा एवढा अट्टहास आहे की दरवर्षी हा परस्पर्श पाहून दिन करणे, त्या संत मंडळींना वास्तविक मंडळींना एकत्र आणणे, कुठेतरी कोणाला बोलायला उभं करणे, तत्वज्ञान सांगावं, निरूपण करावं, या ऐकाव्या. संतांचे सेवावर बंधूंनो, या दिवसाचं खूप अतिशय महत्वाचे आमचे सर्वंत सांगतात, आमचे भगवंत सांगतात. फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असावी. आपल्याला नजर दिलेली आपण नजरेने काय पाहतो याकडे लक्ष करा. आमचे सर्वंत सांगतात औषध प्रसंगी सर्वत्र अवस्था. इथे माझा देव आलेला आहे. चक्रधर स्वामी या ठिकाणी आलेले. ज्या ठिकाणी 4 साधन आहे, स्थान आहे, प्रसाद आहे, वास्तिक आहे, युक्तिक आहे ना, त्या ठिकाणी माझा देव या ठिकाणी आलेला आहे. स्वरूपात बंधुन पाहण्यासाठी आपल्याला गोष्टी तयार करावी लागतात. अष्टवक्रवती मला ग्रंथामध्ये पुरावा आहे. अष्टवक्रवती तुम्हाला पुरावा देतो. बिगर पुराव्याची अशोक शास्त्री बोलत असतो बरं का. अशोक शास्त्री पुराव्याची बोलत ते मला पुरावा देतो. 8 ठिकाणी अष्टवक्र होती ना, अष्टवक्र नावाचा पुरुष होऊन गेला पण ही 8 ठिकाणी वाकडी होती असा उल्लेख आहे. अष्टवक्र नावाचा पुरुष होता नाही, बरोबर आहे. अष्टवक्र होती हे बी बरोबर. हा पुरुष होऊन गेला, बरोबर आहे. तर असं आहे. तर मग आपल्याला या विचाराची देवाणघेवाण करतात. आपण खरंच त्या परमेश्वरापर्यंत आपली भक्ती पोहोचेल का, आपली श्रद्धा पोहोचेल का, यासाठी आपल्याला विचार करावा लागला. अरे 82 वर्षाची युवतीला 16 वर्षी म्हणून काय केलं असेल. आम्ही जर विचार करतो तत्वज्ञानाचा अभ्यास करताना आम्ही विचार करतो कसं केलं असेल. अरे 82 वर्ष झाली तिला 16 वर्षात आणलं, काय केलं असेल. असो हा स्पर्श. आणि या स्पर्शासाठी या लोकांचा हा अट्टहास असतो की या निमित्ताने परमेश्वर तुम्ही एकमेकाला भेटल्यानंतर आमचे स्वामी सांगतात तुम्ही जर एकमेकाला तर भेटले परंतु त्या भेटण्याच्या कक्षेत जर तुम्ही कसं पाहताल तर, परंतु पाहताना तुमचे बळ तिथे होत असतील ना तर तुमच्या भेटी देव भेटते. वाचनिकाला वाचनिक भेटताना, साधुवंताला साधुवंत भेटताना, आचार्यांना आचार्य भेटताना का भेटतात हे प्रतीक आहे की माझ्या देवाचं शास्त्र जे आहे ना ते यांच्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. ही ज्ञानशक्तीची भेट. 2 आचार्य एकमेकांना भेटतात तेव्हा म्हणतात एकमेका भेटलिया हे भेटलियाचा पाठ जाईल. म्हणून या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आज मला खूप समाधान वाटलं. दरवेळेस पाहतो उपस्थिती कमी असते, आम्हाला बोलायला वेळ भरपूर असतो पण अर्धाच मांडव भरत असतो. परंतु आज मात्र 18 वर्ष आहे बाबा. 18 वर्षामध्ये सफलता तुम्ही केली की पूर्ण बंद पडला. त्यामुळे तुम्ही धन्यवाद पात्र आहे म्हणलं. तर माझा देव तुमच्याकडे या ठिकाणी आलेला आहे. तुमचं तुमच्यामध्ये समरस झालेला आहे. तोच काही तुम्हाला घेणारे जे आहे तुम्हाला जो लाभ आहे तो प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तसेच माझे सर्व अच्युत गोत्रीय परिवार या सर्वांना माझा प्रथम सर्वांना दंडवत प्रणाम करते. खरं तर ह्या ठिकाणी मी बोलणं बिलकुल उचित नाहीये, परंतु सर्वांचा आग्रह आणि माझ्याकडे सुरू असलेल्या ताई यांचा मी एक आज्ञा म्हणून मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे. जवळजवळ 8 वर्षापासून इथे जो पंचावतार उपार होतोय दंडनाईक परिवार, खरंच कौतुकास्पद असा हा परिवार आहे आणि खूप काही त्यांच्याकडून घेण्यासारखं पण आहे. तर या संदर्भातच मी काही एक स्वामींची लीळच आहे ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लीळा चरित्र जेव्हा आपण वाचतो ऐकतो
तर त्यावेळेस सारंग पंडित हे चरित्र आपण, हे व्यक्तिमत्व आपण नेहमी ऐकलेलं आहे. जेव्हा जेव्हा स्वामींचा उपहार हा एक विषय निघतो तर त्यावेळेला सारंग पंडितांचे 60 उपहार हा शब्द आपण बऱ्याचदा सगळ्यांनी ऐकलेला आहे. तर त्याच संदर्भामध्ये सारंग पंडित म्हणजे कोण, तर हे सारंग पंडित हे पैठणचे राहणारे होते. आणि जेव्हा जेव्हा आमचे स्वामी पैठणला असायचे त्या वेळेला सारंग पंडित हे नेहमी स्वामींना आपल्या स्वगृही त्यांना भोजनासाठी घेऊन जायचे, उपहार घेऊन जायचे. असाच एक प्रसंग आहे. स्वामी सारंग पंडित हे अशी व्यक्ती होती, त्यांची स्वामींवर बुद्धी होती, मात्र जो स्वामींचा परिवार होता, जसं बाईसा असतील, नाथोबा असतील, दायंबा असतील, इतर कुठलाही परिवार होता, परंतु त्यांची बुद्धी अशी विशेष होती. स्वामींवरही त्यांची बुद्धी होती, कारण की स्वामींमुळे त्यांना राजदरबारी जी नोकरी मिळालेली होती, तर त्याचा काही ती एक गोष्टीमुळे स्वामींना ते जास्त मानायचे. एक दिवस असं स्वामी पैठणला असताना सारंग पंडितांनी त्यांना आपल्या घरी भोजनासाठी बोलवलेलं होतं आणि स्वामी त्यांचं विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी आलेले आहेत. सोबत सर्व भक्तजनही आहेत. आतमध्ये बाईसा, सारंग पंडितांची पत्नी उमाईसा, या सर्वांनी भोजनाची तयारी केलेली आहे. ताट सगळ्यांचे बाहेर आलेले आहेत. स्वामींपुढे सगळ्यांचं पूजन वगैरे झालेलं आहे आणि सगळ्या भक्तजनांना ताटही विस्तारलेले आहेत. परंतु ताट विस्तारण्याची पद्धत कशी असते की ताटामध्ये आपण आता पंचावताराची ताटं केलेली आहेत. मीठ आपण अगदी थोडंसं वाढतो, भातही वाटीभर वाढतो, भाजी किती वाढायची, चपाती किती ठेवायची, ह्या सगळ्या पदार्थ ठेवण्याची एक पद्धत असते. तर जेव्हा आतमधून जेव्हा ताट आधी स्वामींपुढे ठेवण्यात आलं, नंतर सर्व भक्तजनांनाही ताट ठेवण्यात आले. जवळ स्वामींचे आमचे भटोबास बसलेले होते. तर भटोबासांच्या जेव्हा सगळ्यांचे ताट विस्तारून झाल्यानंतर आमचे सारंग पंडित अगदी तूप वाढण्यासाठी घेऊन येतात. आता तूप वाढणं म्हणजे एक श्रीमंतीचे लक्षण आहे. तूप काही सगळ्यांकडे नसतं, परंतु जेव्हा सारंग पंडित तूप वाढण्यासाठी येतात तर आधी स्वामींना तूप वाढलं जातं आणि नंतर आमचे बाजूला बसलेले जे भटोबास असतात तर त्यांच्या ताटामध्ये जेव्हा सारंग पंडित तूप टाकतात ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये तूप वाढतात. आता तूप हा पदार्थ असा की तो अगदी कमी वाढायचा असतो, म्हणजे जसं आपण त्याला पुरवणी म्हणतो किंवा वरतून घ्यायचं पदार्थ. तर हे जे तूप वाढतात तर ते जास्त प्रमाणात वाढल्यामुळे त्या ताटातल्या शेवाया असतात त्या शेवाया एकदम वरती येऊन तरंगतात. तर भटोबासांनी ते पाहिल्यानंतर सारंग पंडिताकडे वरती पाहतात आणि म्हणतात हे काय एवढं. तर त्यावेळेस सारंग पंडित म्हणतात घ्या म्हणे, हे तुमच्याकडे पाहून काही जास्त थोडीच आहे, परंतु हे त्यांनी जे तूप वाढलेलं होतं तर ते काही चांगल्या भावनेने वाढलेलं नव्हतं. आपण जसं म्हणतो ना उपहासात्मक, तर तुम्हाला तेवढं काही जास्त नाहीये. तर त्यावेळेस भटोबास म्हणतात हो हो, आम्ही काही मुक्त कधी पाहिलंय का. आणि ही चर्चा आमचे स्वामी पाहतच होते. स्वामीने विचारलं काय झालं बघतो. त्यावेळेस भटोबासांनी जो थाळा होता तो उचलून स्वामींकडे दाखवला आणि हे पहा म्हणे माझ्या ताटामध्ये त्यांनी एवढं तूप वाढलंय. त्यावेळेस आमच्या स्वामींनाही थोडासा एक वाईट वाटतं, कारण भक्त आहे, स्वामींना भक्ताविषयी अभिमान होता. आणि हीच लीला स्वामींची अशी आहे की सारंग पंडिता कृताज्य व्यतिरिके भटा अभिमान स्वीकार. तर स्वामींनी आमच्या भटोबासांचा म्हणजे भक्ताचा अभिमान एवढा स्वीकारला होता की तो थाळा स्वामींनी तसाच ठेवायला सांगितला आणि आतमध्ये पाठवला. पण त्या ताटामध्ये त्यांना भटोबासांना जेवण करू दिलेलं आहे आणि ताट दुसरं घेऊन यायला सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी एकीकडे आमचे स्वामी सांगतात की पातळी पडले भोजन स्वीकार करा, रेंद्याची द्या दरू भरीजे, असे स्वामी आमचे एकीकडे सांगतायत, वचन सांगतायत की भिक्षुकाने जे पात्रात पडलेलं आहे ते भोजन स्वीकार केलं पाहिजे. एकीकडे मात्र आमच्या स्वामींनी आपल्या भक्ताचा अभिमान स्वीकारलेला आहे. का? कारण की त्यांनी
त्यांचा जो भाव होता तो चांगला नव्हता, म्हणून त्यांनी ते ताट परत घरामध्ये पाठवलं आणि जेव्हा दुसरं ताट जेव्हा त्यांच्या भटोबासांसमोर आणलं तेव्हा मात्र स्वामींनी स्वतःच्या ताटातलं तूप भटोबासांच्या ताटामध्ये दिलेलं आहे. हा झाला अभिमान, भक्ताविषयीचा अभिमान. म्हणून कोणतीही क्रिया करत असताना माणसाचा भाव हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. परमेश्वर सुद्धा कोणाचं चारा दुःख हा पदार्थ स्वीकारत नाही. तसंच कोणी असू द्या, अधिकरण असू द्या किंवा तपस्विनी असू द्या, वासनिक असू द्या, त्या सर्वांप्रती जो भाव आहे तो आपला भाव हा अतिशय शुद्ध चांगला असला पाहिजे. आपण कोणतीही क्रिया करतो भले तुम्ही ती क्रिया अगदी साधी करा, आपल्या परीने आपल्या जसं शक्य होईल त्यापर्यंत तुम्ही क्रिया करा. ती क्रिया मात्र आपण अतिशय अंतःकरणातून चाड असली पाहिजे आणि दुःखही असलं पाहिजे की परमेश्वरा मी जे तुला हे अर्पण करत आहे त्याचा तू स्वीकार कर. अशा पद्धतीने आपण ती क्रिया केली पाहिजे. एवढंच मी बोलत आहे, कारण जास्त वेळ घेणार आहे. काही चुकला असेल तर क्षमा करावी. क्रीडायुक्त स्थान वंदन करता त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा परमेश्वराचा स्पर्श आणि त्या स्पर्शाला तुम्ही केलेला स्पर्श, त्या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये तो स्पर्श एकदा शिरला ना, तुमचे वाईट विचार निघून गेल्याशिवाय राहणार नाहीत. तर मंदिर कशासाठी, देऊळ कशासाठी, स्थान कशासाठी, तर प्रत्येक वेळेस काय होतं, मी 10 असतो, प्रत्येकाला वेळ मिळतो, मला मात्र वेळ मिळत नाही, कारण प्रत्येकाला माहिती हा काय शहाणा नाही, म्हणून याला वेळच घ्यायचा नाही. आतापर्यंत माझे सन्मित्र आरणगावचे बाबा ते सुद्धा मला असंच करतात, लवकर मुलगा लवकर, आणि अध्यक्ष तर मलाच बनवतात तिथं आरणगावला, म्हणजे हिरा. आणि इथं त्यांना भरपूर वेळ मिळतो, मला वेळच मिळत नाही. नका का मिळालं, आपलं भाग्यच फटक म्हणायचे, त्याला काय करतात. सज्जनो, या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय तपस्विनी बाईजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे ज्यांच्या नावच निर्मळताई आहे, म्हणजे तिथं कुठल्याही प्रकार निर्मळ अशा मनाच्या त्या ताई आहेत. आणि त्या ताईनं या निर्मळ प्रमाणे आज 8 वर्ष झाले या ठिकाणी तो कार्यक्रम करतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे मामा सुद्धा याला फोन कर, त्याला फोन कर, त्याला फोन कर, मला तर दंडोत घालायला आले, पण मी ठिकाणावर नव्हतो, तिथं त्यांचा काही दोष नाहीये. मग मला त्यांनी पुन्हा फोन केला, मी एका कार्यक्रमामध्ये होतो, तुम्हाला यावंच लागेल म्हणे. अहो, आपल्याला न जायला काय झालं, ते बिचारे एवढे कार्यक्रम करतात. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय श्रद्धेय तपस्विनी नागापूर येथील शैलाताई, कारण त्यांचे आमचे फार जवळचे संबंध, कारण मी नेहमीच नागापूरला आहे, नागापूरला पूर्वीपासून आहे. कारण काय म्हणतात ना, लोंगोटी मित्र, असे आदरणीय श्रद्धेय तिथले बाबा जे आहेत त्यांची माझी खूप दिवसापासून दोस्ती, म्हणजे लई दिवसापासून. आणि ताईचा माझा सुद्धा चांगला परिचय, त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले, आता सर्वांना माहिती आहे, गुरुस्थानी मानतो म्हणे, आदरणीय श्रद्धेय स्थानी मानतो, गुरुस्थानी मानतो. काय शब्द वापरला, गुरुस्थानी, म्हणजे गुरु नाही तू, माझा कोणीच नाही, फक्त तुला एक स्थान दिलेलं आहे, म्हणजे कामापुरता मामा केलेला आहे. सज्जन हो, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय श्री शास्त्री आदरणीय श्रद्धेय आमचे सन्मित्र पळव्याचे बाबा आदरणीय श्रद्धेय सुदामदादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत महंत भिक्षुक वासनिक बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वच दरवर्षी या कार्यक्रमाला येता आणि कार्यक्रम असा सुंदर प्रकारे करता, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आणि प्रत्येकाला सांगायचं तात्पर्य म्हणजे, आता मला वेळच थोडा आहे,
श्रीमशक्रधरा शनी सुरजीवच पियुष पूर्ण प्रपा पाथो दळपती पंथ मंतर परी श्रांतस्य लोकशया स्फुरजत भीम भवाटवी समर्थत सन्नाग देवम सदा सारा सार विचार सुंदर गिरम पारंगतम नव्यम. संजनो बराच टाइम झालेला आहे म्हणून एका कविकर्त्यांनी म्हटलेले काया हंस विना नदी जल विना दाता विना याचका स्नेह बंधू विना तरु फल विना धेनूच दुग्ध विना भार्या भातुर विना पुरी रूप विना दीपा विना मंदिरा पद्मे भानु विना शशी निशी विना धर्मा विना मानवा. सांगायचं तात्पर्य आज 8 वर्ष झाले ना 8 आहेत. आता 8 वैरव म्हणलं तर वाईट वाटत त्यांना कारण त्या गावात 8चे म्हणतात 8 घरे आहेत आणि त्या 8 आतापर्यंत या ठिकाणी पंचावतार उपहार केला. परमेश्वर निश्चितच त्यांना काही ना काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. सज्जनो वेळ तर झालेला आहे. भगवान श्री गोपाल कृष्णांनी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितलेले. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमशी यज्ञश स्वाध्याय स्तपार्जव अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैशुनम दया भूते सोलवलुप्तम मार्दवम हीरचापलम तेज क्षमा धृती शौच मधुरो नातिमानिता भवंती संपदम दैवी मभिजातस्य भारत. भारत म्हणजे अर्जुना दैवी संपत्तीला प्राप्त झालेल्या जीवाच्या ठिकाणी भीतीचा अभाव मनाची शुद्धता ज्ञानयोगाप्रमाणे आचार दान इंद्रिय निग्रह भगवत पूजन ईश्वर निरूपित तत्वज्ञानाच्या अध्ययनाची त्याच्या स्तुती स्तोत्राचे पठण स्वधर्माचरित असता शारीरिक मानसिक कष्ट सहन करणे सरळता शारीरिक वाचिक मानसिक त्रिविध हिंसेचा त्याग सत्य भाषण क्रोध त्याग संसार त्याग त्यात अनासक्ती मनाची चंचलता नसणे पिशुनता त्याग चुगली न लावणे प्राणी मात्राविषयी दया विषय उपभोगाविषयी मनाला प्रक्षुब्ध होऊ न देणे मानसिक कोमलता नीतीविरुद्ध तथा शास्त्राविरुद्ध आचरणाविषयी लाज धरणे मला लोकांनी पूज्य मानावे हे भावना न ठेवणे हे गुण दैवी संपत्तीच्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. दंभो दर्पो विमानस्य क्रोध पारुष्यमेवच अज्ञानमचा विजातस्य पार्थ संपद मासुरी. अर्जुना ढोंग्याचार विद्याधनादीमुळे येणारा गर्व स्वतःला मोठा किंवा पूज्य समजणे असा अहंकार राग अज्ञानता निर्दयता निश्चयपूर्वक आसुरी संपदेच्या ठिकाणी असतो. संयोजकाचे आभार मानतो आणि त्यांना फार फार दंडोत करतो आणि पुन्हा मात्र मला असाच टाइम द्यायचा म्हणजे तुमचं बी भलं सर्वांचं भलं होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभू महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तीर्थस्थानी सत्य सनातन महात्मा धर्माची प्रेमानवंचे दंड 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 दंड